मित्रांनो नमस्कार. मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज प्लॉटमध्ये आहे. जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. दादासाहेब शिंगाडे नावाचे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये मी रात्री मोबाईलची टॉर्च लावून व्हिडिओ घेतोय, कारण हा प्लॉट काहीतरी स्पेशल आहे. आणि नवसंजीवनी कृषी सेवा केंद्र जवळा यांनी या प्लॉटला पूर्ण कन्सल्टन्सी दिलेली आहे. जे काही बीटी गोरे बोलतो, ज्या पद्धतीचे शेड्यूल आहेत, ते सगळे शेड्यूल या ठिकाणी वापरलेले आहे. शेड्यूल काय काय वापरलेलं आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही बघू शकता. परंतु हा एक युवा शेतकरी आहे. हे चौथं पीक आहे. पहिलं पीक 100% तेलकट डागांनी गेलेलं होतं. नंतर त्यांची ओळख नवसंजीवनी कृषी सेवा केंद्राचे संचालक दत्ताभाऊ गावडे यांच्याबरोबर झाली आणि त्यांनी यांना या प्लॉटला कन्सल्टन्सी दिली. त्यांच्या दुकानामधून प्रोडक्ट दिले आणि आज कुठंतरी एखादं फळ तेलकट डागाचं दिसतंय, पण प्रत्येक खोडावरती, प्रत्येक फांदीवरती तेलकट डागाचे स्पॉट आहेत. जर कुणी म्हटलं की ह्या बागेमध्ये तेलकट डाग असताना सुद्धा फळांवरती तेलकट नाही, तर कोणी विश्वास ठेवणार नाही. ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं की नाही, आपण इथे एक व्हिडिओ करायला पाहिजे. आणि आज तेलकट डागाला त्रस्त झालेले जी काही सगळी शेतकरी मंडळी आहेत, त्यांना एक याच्यातून दिलासा निर्माण होईल की एवढा त्रासलेला शेतकरी की मला डाळिंब शेतीच करायची नाहीये आणि त्याच्यातून उभारीला आलेला. आणि आज मी ही शूटिंग घेतोय 2 जून 2026ला. आज पूर्ण कर्नाटका, महाराष्ट्र तेलकट डागाने थैमान घातलेलं आहे आणि सांगोल्यासारख्या तालुक्यामध्ये तेलकट डागासाठी पोषक वातावरण असताना वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला. त्यामध्ये शेडनेट त्यांनी वरती टाकलेला आहे, क्रॉप कव्हर, जी रोजनेट क्रॉप कव्हर मी कायम सांगत राहतो, तर ते त्यांनी टाकलेलं आहे. पाणी व्यवस्थापन अतिशय त्यांनी एकदम मोजून मापून पाणी देणं आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी केलेलं आहे. रासायनिक खतं कमी करून जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी जास्त केलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी काय वापरलेलं आहे ते सगळं तुम्हाला ते सांगणार आहे. त्यानंतर फवारणी जी आहे, कमीत कमी फवारण्या, जे प्रोडक्ट एकत्र चालतात ते प्रोडक्ट एकत्र घेऊन त्यांनी फवारण्या केलेल्या आहे. झाडाची ठेवण एकदम मोकळं झाड आहे, म्हणजे इकडनं जर फवारा केला तर तो पलीकडच्या बाजूला निघतो आणि पलीकडून फवारा केला तर या बाजूला येतो, म्हणजे कव्हरेज तिथं एकदम प्रॉपर होतंय. आणि जर तुम्ही प्लॉट मध्ये बघितलं तर एकदम थंडावा आहे, जी गरमी आहे ती गरमी त्या प्लॉट मध्ये नाहीये. अशा पद्धतीने हा प्लॉट त्यांनी मॅनेज केलेला आहे. तर दादासाहेब आणि दत्ताभाऊ, तुम्हाला दोघांनाही मी विनंती करतो की तुमचा एक 2-3 वाक्यामध्ये, दत्ताभाऊ सगळ्यात पहिलं तुम्ही, जे शेतकरी आहेत, आता तुम्ही नवसंजीवनी कृषी सेवा केंद्र जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर हे चालवताय आणि एवढे प्लॉट तुमच्याकडे काहीतरी तुम्ही मला म्हणले की 150 काहीतरी प्लॉट आहेत. तेवढ्या प्लॉटवरती तुम्ही जाऊन कन्सल्टन्सी देता आणि तुम्ही म्हणे की सगळे प्लॉट माझे असे आहेत, पण जवळ एक प्लॉट होता म्हणून आपण त्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर नेमकं कशा पद्धतीने बाजूचा शेतकरी फेल होतो आणि तुमचे जे शेतकरी आहेत ते सक्सेसफुल होतात आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने तेलकट कंट्रोल करू शकतात? तर 2-3 वाक्यामध्ये फक्त आपले जे प्रेक्षक आहेत बीटी गोरे युट्यूब चॅनलचे, त्यांना तुम्हाला सांगायचं. डाळिंबमध्ये तेलकट जर कंट्रोल करायचं असेल तर वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे. पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन पहिलं व्यवस्थित पाहिजे आणि नंतर शेतकऱ्यांनी व्यवस्थित कव्हरेज मिळेल असं फवारणी घेतली पाहिजे. बरोबर आहे. आणि हे तर सगळं आम्ही तुमच्या शेड्यूल प्रमाणेच करतो, त्यात ओके. काही वाद नाही. हा. त्यामुळे तुमचं शेड्यूल मारल्यानंतर काय अडचण येत नाही. पण आता एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही म्हटले की पाणी कमी करा आणि त्याची आतापर्यंत पाणी जास्त देऊनच त्याची बाग आहे, तो तुमचं खरोखर ऐकतो का पाणी कमी करायला? नाही ऐकायचं तर प्रॉब्लेम येतात तसा आहे. म्हणजे तो जास्त पाणी दिलं तिथं तेलकट आलेला आहे, तो आलेला प्रॉब्लेम आहे. ओके. येतोच. पण मग कन्व्हिन्स करताना तुम्ही त्यांना काय म्हणता? नाही जर तेलकट कंट्रोल करायचं असेल तर पाणी कमी पाणी करा. कमी आणि शेड्यूल प्रमाण वापरायचं. स्प्रे जे जास्त स्प्रे नको. आहे ते स्प्रे जास्त Spray. करायचे नाही. नाही. 4 दिवसाच्या आत फवारा मारायचा नाही. नाहीये. दादासाहेब, खरोखर तुम्ही यांचं ऐकून अशा पद्धतीने केलेलं आहे? 100% 100%. हा. आणि त्याचे त्यांचं रिझल्ट तुम्हाला result आलेले आहेत? व्यवस्थित आलेलं आहे. पाणी नियोजन दत्ताभाऊंजी सांगितले त्या हिशोबाने सगळं व्यवस्थित, म्हणजे आतापर्यंत काय अडचण आलेली नाही. 2 वर्ष आपला प्लॉट फेल गेलेला तेल.
म्हणजे पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष 2 वर्ष पहिल्या फेल वर्षी गेला. एक रुपया पण नाही झाला. प्रॉफिट मध्ये नव्हतं. 2 वर्ष फेल गेल्यावर किती खर्च झालता? पहिल्या वर्षी 1.5 लाख रुपये झालता. त्यान पुढल्या वर्षी आल्यावर ना एक येत नाही जाता बाबा म्हटलं सोडूनच द्या. मी आता काय उपयोग होणार नाही. हं. सोडून दिली. गेल्या वर्षीपासून नवसंजीवनी कृषी केंद्रापासून चालू झालं आपलं. व्यवस्थित सगळं आता पूर्ण तेलकट सगळ्या असं एक पण झाड नाही की कुठल्या खोडावर तेलकट नाही असं. प्रत्येक झाडावर तेलकट आहेच. मोकळं झाडच नाही. तरी सुद्धा आता फळावर कुठं तरी एखादा डाग दिसतो नाही. बाग सगळी टकाटक आहे सध्या. आणि बाकीचा जो खर्च होता तुमचा तो नवसंजीवनी कृषी सेवा केंद्राला जोडल्यानंतर कमी झाला का वाढला? कमी झाला खर्च. कमी झाला. कमी झाला. आणि जे आता आमचे जो काही जोडीदार आमच्या दुसरीकडे असते ते म्हणते असं करा तसं करा 3 दिवसाला स्प्रे टाका 4थी दिवशी टाका असं नाही आमचा 8 दिवस 10 दिवस पण जातो स्प्रेला तरी पण काय अडचण नाही आम्हाला. अदब पण कमी झाला, खर्च पण खर्च कमी कमी झाला झाला आणि सगळं. प्लॉट पण वाचला. हा, अजून काही तुम्हाला आपल्या प्रेक्षकांसाठी सांगायचंय? नाही एवढंच. तर मित्रांनो एकच आहे, बीटी गोरे युट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. फार्म DSS मोबाईल ऍप्लिकेशन अँड्रॉइड मोबाईल मध्ये पण आणि iOS मोबाईल मध्ये पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्सेस सबस्क्राईब करा. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, घाबरून जाऊ नका, काम करा. डाळिंबात जास्त काही करण्यापेक्षा कमी करा, डाळिंबाच्या बागा वाचतील. एवढंच फक्त सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर दादासाहेबांसाठी लाईक जरूर द्यायची आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये सगळं शेड्यूल दिलेलं आहे, तेवढं बघून घ्या. थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.